नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की वसुहत्याचा फोन पाण्यात पडतो आणि त्यामुळं पुढचा प्लॅन कसा वर्क होतो, नक्की काय होतं, कशा पद्धतीने गोष्टी होतात, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर वसुहत्याने कितीही नाटकं केली, काहीही केलं तरीही तिच्या विरोधातले पुरावे मात्र आता कोणीच बदलू शकणार नाही. आणि आता बाप्पाच्या कृपेने, कारण सँडीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा मिळवायचा हा प्रश्न पडलेला असतो, पण बाप्पाच्या कृपेने आता रेखाताईंनी नंदिनीला फोन केलेला आहे, कारण बाळाची तब्येत ठीक नाही आहे. पुढचे 24 तास हे बाळासाठी खूपच रिस्की आहेत. त्यामुळं घाबरलेल्या रेखाताईंनी स्वतःहून नंदिनीला कॉल केलेला आहे. त्यांनी नंदिनीला कॉल केल्यामुळं आता एक गोष्ट समोर आलेली आहे, ती म्हणजे की माझं भावाचं बाळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याला काचेच्या पेटीत ठेवलेलं आहे. आणि तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी येते तिकडं. आणि जेव्हा नंदिनी हे सांगते तेव्हा मात्र आता सँडीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. कारण वसूने कितीही कारस्थानं केली, काहीही केलं तरीही वसूने जी काही कुकर्म केलेली आहे, तिच्या कुकर्माची शिक्षा मात्र तिला भोगावीच लागणार आहे. कारण तिने कितीही म्हणाली की नाही, कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तिने तिच्या फायद्यासाठी केलेल्या नाही आहेत, किंवा काहीही झालं तरीही तिला जे वाटत असतं की मी चुकीचं काम केलेलं नाही आहे किंवा मी बरोबर आहे, पण ती चुकीची कशी आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर काव्याने जो काही माज उतरवलेला आहे तो मात्र खूप भयानक असा आहे. वसूची पुरी वाट लावलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. सगळेजण नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये आहेत. आता काय करायचं, म्हणजे पुढचा मार्ग काहीच दिसेना गेले, रस्ता दिसत नाहीये, काही क्ल्यू कळत नाहीये, काहीतरी मार्ग मिळाला पाहिजे असं पार्थ, काव्या सगळेजण बोलत असतात. आणि हा विचार चालू असतो, आपल्या हातात काहीच काय येत नाहीये, म्हणजे हे सगळं असं का होतंय, यामागे काय आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेवढ्यातच जीवा म्हणतो, काय मार्ग, रस्ता, हां हां आलं लक्षात. अगं नंदिनी, विसरलीस का तू? कारण मला सांग, जेव्हा तुला त्या गाडीतून घेऊन चाललेले होते तेव्हा त्या गाडीची आणि माझ्या गाडीची धडक झाली, तेव्हा तो ड्रायव्हर तो खाली उतरलेला गाडीतून बघ. आणि तो ड्रायव्हर खाली उतरल्यानंतर माझं आणि त्याचं भांडण झालेलं, हे जेव्हा जीवा सांगत असतो तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना लक्षात येतं. जीवा म्हणतो की नंदिनी तो एकटा नव्हता, अगं त्याच्याबरोबर ड्रायव्हरही होता आणि त्या ड्रायव्हरने माझ्या पुढे हात जोडले होते, आठवते का तुला, असं जेव्हा सांगू लागतो. तेव्हा नंदिनी म्हणते हो बरोबर आहे, त्याच्याबरोबर ड्रायव्हरही होता. आता त्या ड्रायव्हरपर्यंत पोहोचायचं म्हणजे त्याचा दुसरा साथीदार जो आहे त्याच्यापर्यंत पोहोचायला आपल्याला कोणीच अडवू शकत नाही. ही गोष्ट आता इथे पुढे आलेली असते. काहीही झालं तरीही, कारण दीपक एकटा नव्हता नंदिनीला किडनॅप करताना, त्याच्याबरोबर आणखी एक व्यक्ती होती, हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तर जेव्हा आता दीपकच्या बाबतीत हे बोललं जातं तेव्हा जीवा म्हणतो की नक्कीच आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल. इकडे मात्र आता सँडी आणि रेखाताई दोघेही बोलत असतात. सँडी म्हणत असतो की काय झालंय, माझं बाळ ठीक असेल ना, मला कळत नाहीये, माझ्या बाळाच्या बाबतीत काही चुकीचं घडणार नाहीये ना, हे सगळं सँडी बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे रेखाताई म्हणत असतात की हो रे, होईल सगळं व्यवस्थित, नको काळजी करू, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की डॉक्टर ऑपरेशन करून येतात. डॉक्टर बाहेर आलेले असतात. सँडी आणि रेखाताई सगळेजण डॉक्टरांकडे जातात आणि तिथे बोलू लागतात. तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा डॉक्टर सांगतात की हे बघा, ऑपरेशन म्हणावं तसं व्यवस्थित झालेलं नाहीये, पुढचे 24 तास हे बाळासाठी खूप महत्त्वाचे आहेत. काहीही झालं तरीही पुढच्या 24 तासांमध्ये खूप काळजी घ्यावी लागणार आहे. सँडी म्हणत असतो पण माझं बाळ तर ठीक आहे ना, त्याला काही झालेलं तर नाहीये ना, हे सँडी बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता डॉक्टर सांगत असतात की हो बाळ ठीक आहे, पण 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. जेव्हा आता हे सगळं बोललं जातं, 24 तास महत्त्वाचे आहेत, म्हणजे वाटते तेवढी साधी सोपी गोष्ट नाही आहे ही, कारण 24 तासांमध्ये काहीही घडू शकतं, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तेव्हा मात्र सँडी डोक्याला हात लावतो.
सँडी म्हणत असतो की ताई, माझ्या बाळाला काही होणार तर नाहीये ना, माझं बाळ ठीक असेल ना, त्याच्या बाबतीत काही चुकीचं घडणार नाहीये ना, हे सगळं सँडीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रेखाताई म्हणत असतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा सँडी म्हणत असतो, मी काही कुकर्म केली असतील तर त्याचा त्रास माझ्या बाळाला व्हायला नको आहे, असं त्याच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा नंदिनी, काव्या सगळेजण आता बोलत असतात, आता कसं पोहोचायचं त्याच्यापर्यंत. नंदिनी म्हणते दीपक मार्फत. तेव्हा सगळेजण म्हणतात, अगं तुला कळतंय का, तू काय बोलतीये, ज्या माणसामुळे आपण एवढे गोथ्यात आलेलो आहे त्याला तू सोडवलं, एवढं सगळं झालं, आणि आता तू त्याच्याचमुळं म्हणते की त्या सँडीपर्यंत पोहोचायचं. मग नंदिनी तिचा प्लॅन सांगायला सुरुवात करते. सगळेजण तो प्लॅन ऐकत असतात. म्हणजे तो प्लॅन जो आहे तो आता म्यूटमध्ये दाखवलाय प्रेक्षकांना, तो आपल्याला ऐकायला येत नाही, पण तिचा प्लॅन जो आहे त्यात तो तिने सांगितलेला असतो. आणि मग मात्र जीवा, काव्या, पार्थ सगळेजण म्हणू लागतात की बरोबर, अगदी बरोबर हा प्लॅन आहे, असंच आपल्याला करायचंय, काय भन्नाट डोकं आहे ना. आणि तेवढ्यात आशाताई तिथे टपकतात. आशाताई आलेल्या असतात, त्या म्हणजे रूम साफ करायची आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की ठीक आहे, आता त्यांना काही बोलायला नकोय, आपण आता ह्या गोष्टी शांतपणे करूया, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते बरं चला. तेव्हा काव्य आणि पार्थ म्हणतात की बरं चला, त्यांना साफ करायचं आहे ना, इथलं इथलं सगळं साफ करून घेऊ दे, आपण निघूया इथून, असं बोलणं झालेलं असतं. आणि त्याच वेळी नंदिनी मात्र म्हणत असते की चालेल. आता नंदिनीने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. सगळेजण आता म्हणतात की आपण जाऊया, आणि मग सगळेजण निघालेले असतात. तेव्हा काव्य आणि पार्थ यांच्या रूमकडे सगळेजण जाऊ लागतात. जेव्हा काव्य आणि पार्थ यांच्या रूमकडे जायला सगळेजण निघालेले असतात, तेव्हा मात्र इथे आता दुसरी महामाया म्हणजेच मंजू मंजू त्या चौघांना एकत्र पाहते. आता तिला चोंबडेपणा करायचंय, एवढं सगळं आहे, एवढी सगळी तिची ताई तिच्याशी बोलते, एवढं चुकीचं बोलत असते, तरीही तिला मात्र आता त्या ताईचीच वकिली करायची आहे. आणि ती इकडे रम्याला मात्र वसवात्या म्हणत असते की काय झाले रम्या, तुझं तोंड काय एवढं पडलंय, म्हणजे कशासाठी, मला सांगशील का. अगं एवढं आपण जिंकलो आहोत, त्या नंदिनीला धूळ चारली, आपण तिची वाट लावली, आणि तरीही तुझ्या चेहऱ्यावरती उदासी का आहे, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र रम्या म्हणत असते की आई, तुला असं वाटत नाहीये का, आपण जरा जास्त घाई करतोय सेलिब्रेट करण्यासाठी, हा विजय सेलिब्रेट करण्यासाठी. कारण काहीही झालं तरीही महत्त्वाच्या गोष्टी त्या नंदिनी, काव्या, पार्थ त्याचबरोबर हे सगळेजण एकत्र आहेत ना. आपल्याला वाटलं नव्हतं हे एकत्र असतील, पण बघ ना आता हे सगळे एकत्र आहेत, त्यामुळं आपल्यासाठी गोष्टी अवघड झालेल्या आहेत. तेवढ्यातच मंजू तिथे येते आणि म्हणू लागते, हो अगदी बरोबर आहे, नक्कीच त्या चौघांचं काहीतरी चाललंय, तुम्ही दोघी जण इथं बसताय, पण ते चौघजण नक्की काय करतायत ना याचा विचारही करू शकत नाही. कारण त्या चौघांनी नक्कीच काहीतरी प्लॅन केलेला आहे, आणि त्यांचा तो प्लॅन तिथे शिजतोय, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र मंजूने सांगितल्यावर रम्या त्याचबरोबर वसू आत्या दोघीही बोलू लागतात. त्या म्हणत असतात की नाही, असं काहीतरी आहे त्या चौघांमध्ये सुरू आहे, आणि जे आपल्याला कळत नाहीये, त्यामुळं नक्कीच आपल्याला त्या सगळ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र वसुंधरा म्हणते, म्हणजे मी तर रूममध्ये बसून प्लॅन करते, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या सगळ्यांच्या पुढे 4 पावले मी आहे, त्यामुळं ते माझ्यापर्यंत कधीच पोचू शकणार नाही. कारण काही झालं तरी या सगळ्यांना पुरून उरणारे ही नंदिनी, सॉरी ही वसुंधरा, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण थांबलेले आहेत, सगळ्यांचा प्लॅन सुरू झालेला आहे, त्या पद्धतीने यांनी सुरुवात केलेली असते. आणि मग कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू असतात, आणि मग सांगितल्याप्रमाणे सुरू झालेलं असतं. मग आता दीपकला फोन करायचा, म्हणजे हा त्यांच्या प्लॅनचा एक भाग असतो. आता दीपकला नंदिनीच्या फोनवरून फोन आलेला असतो. दीपक मात्र भलताच खुश झालेला असतो, त्याला मात्र खूप आनंद झालेला असतो, त्याला खूप भारी वाटत असतं. त्याचं असं म्हणणं असतं की अरे, लव यू नंदिनी, खरंच माझा जीव आहेस तू, मला फोन केलास, पण मला एक कळत नाहीये की तुला माझा नवीन नंबर कुठून मिळाला ग, म्हणजे मला कळतच नाहीये की हे सगळं कसं शक्य झालं. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा नंदिनी तिथं असते. नंदिनी जीवाला शांत करत असते, कारण हे सगळं ऐकल्यानंतर जीवाला खूप राग येतो. ज्या पद्धतीने तो नंदिनीशी बोलत असतो ते ऐकून जीवाच्या तळपायाची आग मस्तकात जात असते. जीवा भयानक तापलेला असतो. जीवा म्हणत असतो की याला तर सोडणार नाही आता, अशा पद्धतीने जीवा रिॲक्ट होत असतो. पण इकडून पार्थ त्याचबरोबर नंदिनी सगळेजण त्याला शांत करत असतात, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामधून आता शांतपणे आपल्याला मार्ग काढायचा आहे, त्याला बोलत ठेवायचं आहे. आणि तेव्हा जीवा म्हणतो की अरे बोल बोल, मीच बोलतोय रे. आणि मग दीपक म्हणतो अरे तू, तो म्हणतो की कोण,
तेव्हा जीवा म्हणतो, नाही तुला आठवलं नसेल, एवढा कुत्र्यासारखा मारला होता तुला, पण तुला कसं आठवेल ना रे, बरोबर आहे. असं जीवा त्याला बोलत असतो. जो तुला चांगला फोडून काढणारा ना तो मीच आहे, असं जीवा सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं, दीपक हसायला सुरुवात करतो आणि तो म्हणतो की अरे तू मला फोडून काढला होता, पण कोणालाही हात न लावता तुमच्या सगळ्यांना मी थोबाडलेलं आहे, हे लक्षात येते का, असं दीपक बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की खरंच किती निर्लज्ज हा माणूस. पण नंदिनी जीवाला सांगत असते की शांतपणे बोलायचंय. तेव्हा दीपकला इकडे जीवा सांगू लागतो की आता लक्षात येते का बघ, कसं आहे माहिती आहे का, नंदिनीला किडनॅप करणारा तू एकटा नव्हतास, तुझा साथीदार होता ना. कसे तू येऊन आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही, पण तुझ्या साथीदारापर्यंत आम्ही पोहोचू शकतो आणि तुझा बँड वाजवू शकतो, एवढे लक्षात ठेव, असं दीपकला जीवा सांगत असतो. कारण यांचा प्लॅनच असा असतो की दीपकने अशा पद्धतीने रिॲक्ट व्हावं आणि मग हे सगळेजण बोलू लागतात. तेव्हा मात्र तुझ्या साथीदारापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचणार आहोत आणि तुझी वाट लावणार आहोत. कसं आहे, तो कुठे का असेना पण मिळेल ना नक्कीच. तेव्हा तो म्हणतो की शक्यच नाही आहे, कारण त्याला तर मी पैसे देऊन आणलेला होता आणि तो गायक, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा जीवा म्हणतो त्यावेळेस जशी त्याला पैशांची गरज होती, तशीच आताही त्याला पैशांची गरज असेल. आता येईल ना तो आमच्या कामी आणि होईल आमच्या मनासारखं, असं इकडे जीवा सांगत असतो. तेव्हा मात्र दीपक म्हणत असतो की नाही, शक्यच नाही आहे. आणि तुम्ही कसं पोचणार रे त्याच्यापर्यंत. जीवा म्हणतो की पोचेल की. कसं आहे मला सांग, तू ज्या घरात राहत होता त्या गल्लीतलं तुझं घर शोधून काढलं, बरोबर आहे की नाही. तसंच मला सांग आणखी काही गोष्टी आहेत, त्या म्हणजे आत्ता हा तुझा नवीन नंबर होता, हा सुद्धा शोधून काढला की आम्ही. आणि मला सांग काय अवघड आहे रे तुझ्या साथीदारापर्यंत पोचणं, पोचेल आम्ही तिथपर्यंत, असं जीवा बोलत असतो. तेव्हा मात्र आता या दीपकची मात्र वाट लागलेली असते. जीवाने चांगलाच बँड वाजवलेला असतो. नंदिनी सुद्धा आता जीवावरती इम्प्रेस झालेली असते. नंदिनी म्हणत असते की खरंच म्हणजे जीवाने शांतपणे ही परिस्थिती हँडल केलेली असते. या गोष्टीचं नंदिनीला सुद्धा कौतुक वाटत असतं. काव्या म्हणत असते की आता आपल्या प्लॅनप्रमाणे होईल ना सगळं. आणि त्यावेळेस या बोलत असतात की हो. आणि इकडे वसुंधरा मात्र दाराच्या बाहेर उभी राहून सगळं ऐकत असते. म्हणजे ऑब्विसली आता हा जो आहे तो तिकडे फोन करणार आणि याने एकदा का फोन केला की मग मात्र गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत आणि आपण जसं ठरवलेलं होतं त्या पद्धतीने गोष्टी होणार आहेत, असं यांचं चाललेलं असतं. मग एकदा का त्याने फोन केला की जीवा त्याचा जो मित्र आहे इन्स्पेक्टर मोरे त्याला कॉल करणार आणि त्याच्याकडून माहिती काढून घेणार. अशा पद्धतीने यांचं सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं. वसुंधरा म्हणते की नाही, मला आत्ताच्या आत्ता काम केलं पाहिजे, त्या दीपकला फोन केला पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की तू तुझा जो साथीदार होता त्याला अजिबात फोन करू नकोस, असं वसुंधरा इकडे बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे वसुंधरा मोबाईल घेऊन तिथून पळणार असते. तेवढ्यातच आशाताई तिथं आलेल्या असतात, साबणाच्या पाण्याने भरलेली बादली घेऊन आलेल्या असतात आणि त्याचबरोबर त्यांचा धक्का वसुंधराला लागतो आणि वसुंधरा ओरडलेला आवाज ऐकू येतो. त्यावेळेस नंदिनी, काव्या, पार, जीवा सगळेजण बाहेर येतात आणि तेव्हा नंदिनी आणि काव्या विचारतात काय झालं. तेव्हा वसुंधरा म्हणत असते की तू काय केलंस हे तुला कळते का. तेव्हा काव्या म्हणत असते काय झालं आशाताई मला सांगाल का. तेव्हा इकडे आशा सांगू लागते की मी ना इथे रूमकडे येत होते, तेव्हा वसुताई ना तुमच्या रूमच्या बाहेर काहीतरी ऐकत होत्या. तेव्हा काव्या म्हणते काय, आमच्या रूमच्या बाहेर चोरून ऐकत होता तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळतंय का. तेव्हा मात्र वसुंधरा बोलायला सुरुवात करते, मी कशाला चोरून ऐकू, माझंच घर आहे. तेव्हा काव्या बोलत असते हो बरोबर आहे, तुमचंच घर आहे म्हणून तर म्हणलं ना, तुमचंच घर आहे तर मग तुम्ही असं चोरासारखं घरात का फिरतास. नाही मला कळत नाही आहे, तुम्ही असं चोरासारखं का फिरताय, कळेल का मला, घर तुमचं आहे बोलता ना तुम्ही. मग हे जे काय तुमचं वागणं चाललेलं आहे ते सगळं काय आहे, तुम्ही स्वतःहूनच असं वागता का तुम्हाला कळत नाही आहे की तुम्ही काय वागता ते. अशा पद्धतीने काव्या बोलत असते. आणि इकडे मात्र दीपक आता विचार करू लागलेला असतो की नाही, काही करून मला सँडीपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर सँडीला फोन केला पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की आत्ताच्या आत्ता तू इथून कुठे असशील तिथून तडीपार हो, अन्यथा सर्व गोष्टी अवघड होतील. इकडे सँडी मात्र बाप्पाच्या पुढे हात जोडून उभा असतो. सँडी म्हणत असतो की माझ्याकडनं काय चूक झाली असेल तर मला माफ कर, त्याचा त्रास माझ्या बाळाला नको व्हायला. तेवढ्यात त्याचा फोन असतो. नर्स तिथे आलेली असते आणि नर्स म्हणत असते अहो तुमचं हॉस्पिटल आहे, तुमचा फोन सायलेंट ठेवा बरं तुम्ही, असं नर्स सांगू लागते. तेव्हा मात्र सँडी म्हणतो की हो आणि मग सँडी फोन उचलतो. तेव्हा दीपक इकडून बोलायला सुरुवात करतो,
नाही कळतंय का? आठवलं का? मी काय विचारतोय ते ऐक. तू कुठे आहेस आत्ता? तेव्हा सँडी म्हणतो की हॉस्पिटलमध्ये. तेव्हा तो म्हणतो की दीपक त्याला की हे बघ, आत्ताच्या आत्ता कुठं असशील ना तिथून निघायचं आहे. आत्ता गाडी पकडायची, रेल्वे स्टेशनला जायचं, गाडी पकडायची, तुला तिकिटाचे पैसे पाठवतो आणि तू तडीपार व्हायचं आहे. तेव्हा मात्र सँडी म्हणत असतो, माझं बाळ 2 दिवसाचं आहे, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, ते बाळ सिरियस आहे आणि तुम्ही मला काय सांगताय? दीपक म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, तू जर माझं ऐकलं नाही तर तुला तिथून तुझ्या बाळाला गायब करायला वेळ लागणार नाही, तुझ्या बाळाला संपवून टाकेल, असं दीपक इकडे बोलत असतो. तेव्हा मात्र आता सँडी घाबरतो. आता काय करायचा हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. इकडे आता वसुंधराचा मोबाईल पाण्यात पडलेला असतो. वसुंधरा म्हणत असते, माझा मोबाईल पाण्यात पडला, तुझं काय चाललंय ग? काव्याला मात्र वेळ काढून घ्यायचा असतो आणि काव्या मात्र इकडे वसुंधराला बोलत असते. वसुंधरा म्हणत असते, काय चाललंय म्हणजे? तुम्ही काय करत होता सांगा? चोरासारखं वागायची काय गरज आहे? अजून काय काय धंदे करता तुम्ही सांगा? कसं आहे, लग्नातनं मुलींना किडनॅप करता, त्याचबरोबर तुमच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी करता, चुकीच्या पद्धतीने वागत असता, हे सगळं तुमचं चाललेलं असतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय चाललंय? नंदिनी थांबवत असते. तेव्हा नंदिनी म्हणते की मी बघते, तुम्ही जा, जेव्हा तुम्ही तुमचं काम करा, जे काम ठरलंय ना ते करा आधी, इथे नका थांबू. कारण आता काव्या आणि वसू आत्या काही दोघी भांडायच्या थांबणार नाहीत हे या दोघांनाही कळलेलं असतं. आणि नंदिनीने मात्र शांतपणे त्यांना सांगितलेलं असतं, जा तुम्ही पटकन, हिच्या नादी नका लागू, कारण हिच्या नादी लागलात ना इथे तर सगळा वेळ वाया जाईल. आणि मग त्या दोघांना आत पाठवलेलं असतं. जीवा दरवाजा बंद करून घेतो आणि आता जीवाचं काम असतं ते म्हणजे पुढचं की पोलिसांना कॉल करायचा. त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी त्यांनी क्लिअर केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता जीवा नंदिनी सगळेजण तिथे असतात. काव्याने मात्र हात पकडलेला असतो आणि काव्या ज्या पद्धतीने बोलत असते, काव्या वसुंधराला म्हणत असते की काय काय करता तुम्ही सांगा, चोरी दरोडा काय काय करता, म्हणजे मला कळेल का तुमच्या डोक्यात नक्की काय चाललेलं असतं, ते लक्षात येतंय का तुमच्या? आणि असं म्हणत काव्या बोलायला सुरुवात करते, अजून कोणते कोणते धंदे तुम्ही चालवलेत ना ते कळले पाहिजेत मला, कारण तुम्हाला जे काय वाटत असतं ना त्या पद्धतीने गोष्टी कधीच घडत नाहीत, कारण तुम्ही जे काही केलेलं आहे ना ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. इकडे का जीवा आणि त्याचबरोबर पार्थ. जीवा म्हणतो की जीवाला पार्थ सांगू लागतो की कर, त्या इन्स्पेक्टर मोरेला फोन कर आणि गोष्टी आपल्या पद्धतीने होत आहेत का ते बघ, असं म्हणत त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात आणि जीवाने मात्र आता फोन केलेला असतो. त्याच वेळी इकडे सँडी म्हणत असतो की नाही, मी मात्र सोडून जाणार नाही, काही झालं तरी मी माझ्या बाळाला सोडून जाणार नाही, असं सँडीचं बोलणं चाललेलं असतं. आणि सँडी म्हणत असतो की काही झालं तरीही माझ्या बाळाचा जीव महत्त्वाचा आहे, मी काय करू बरं, आता मला काही सुचत नाही आहे, मला करावं लागणार आहे काहीतरी, असं सँडीचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही इकडे जीवा आणि त्याचबरोबर पार्थ. मग इन्स्पेक्टर मोरेंना फोन केला जातो. इन्स्पेक्टर मोरेंना फोन केल्यानंतर जीवा खूप तापलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय झालं सांग बरं मला. तेव्हा जीवा म्हणत असतो की एक प्रॉब्लेम झालाय, कारण आपलं सगळं ट्रेस होणार होतं, सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने ठरलेल्या होत्या, तशाच होत होत्या, पण अचानक 80% काम झालेलं होतं. इकडे काव्या म्हणत असते, मग मला सांगा माझ्या रूमच्या बाहेर काय करत होता तुम्ही? तेव्हा वसुंधरा म्हणत असते, माझं घर आहे, मी काही करेल. तेव्हा काव्या म्हणते, मग चोरून ऐकायची गरज काय आहे, तुमचं घर आहे ना, मग उघडपणे यायचं होतं डायरेक्ट, हे काय चाललंय तुमचं? वसुंधरा इकडे काव्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. वसुंधरा भयानक चिडलेली असते, त्यापेक्षा काव्या जास्त चिडलेली असते. नंदिनी हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत असते, पण भांडण काही मिटत नसतं. सँडी म्हणतो की आता मला माझ्या मोबाईलमधलं सिम कार्ड जे आहे ते काढून टाकलं पाहिजे. एकदा का मी सिम कार्ड काढून टाकलं तर गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता तो सिम कार्ड काढतो आणि म्हणतो की मी हे सिम कार्ड जे आहे ना हेच तोडून टाकून देतो, म्हणजे मग कोणाला प्रश्नच येणार नाही, त्या दीपकला कळणारच नाही. तेव्हा जीवा म्हणतो की एक प्रॉब्लेम झाला, 80% ऑलमोस्ट काम झालेलं होतं, परंतु तोपर्यंत एक गोष्ट घडली. तेव्हा इकडे जीवाला पार्थ विचारतो, काय झालं तोपर्यंत? तेव्हा इकडे जीवा सांगू लागतो की त्याने बहुतेक त्याचा मोबाईल बंद केला किंवा त्याने सिम कार्ड कट केलेला आहे, म्हणून हे सगळं झालेलं आहे. हे बोलणं ऐकल्यानंतर इकडे पार्थला धक्का बसतो. म्हणजे असं काय घडलं अचानक का? त्याचा फोन का डिस्कनेक्ट झाला असेल? असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र ते दोघंही विचार करू लागलेले असतात की असं का झालं. जीवालाही कळत नसतं, जीवाची चिडचिड वाढत चाललेली असते. पार्थला शांत करत असतो.
त्याचा फोन डिस्कनेक्ट झाला म्हणून हे सगळं झालेलं आहे, हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की आता काय करायचं, कारण आपलं काम होता होता राहिलेलं आहे. आपल्याला मार्गच दिसत नाहीये. आपल्यासाठी सध्या महत्त्वाचं काय आहे? नंदिनीला निर्दोष सिद्ध करणं. पण ही गोष्ट एवढी अवघड का होतीये? कारण काहीच अवघड नव्हतं त्याच्यामध्ये. मग का असं झालेलं आहे? असा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा जीवा मात्र समजवत असतो आणि जीवा म्हणत असतो की नाही, आता एक मार्ग होता, तो मार्ग सुद्धा संपलेला आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे जीवा आणि पार्थ दोघंही बोलत असतात की आता काय करायचं. त्याने त्याचं सिम कार्ड काढून फेकून दिलेलं आहे. त्याचा फोन डिस्कनेक्ट झाला म्हणून आता हे काम होऊ शकलेलं नाही. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो की शांत हो. काव्य आणि वसवात्या यांचं बोलणं सुरूच असतं. त्यांचं भांडण सुरू असतं. त्या दोघी अक्षरशः इतक्या विचित्र पद्धतीने भांडत असतात. नंदिनी सुद्धा वैतागलेली असते. काव्या म्हणत असते की तुम्ही जे वागलेला आहात ना, त्याची शिक्षा तुम्हालाच भोगावी लागणार आहे. काहीही झालं तरीही तुम्ही ज्या गोष्टी केलेल्या आहेत ना, त्याच्यामुळंच हा सगळा त्रास तुमच्यामुळंच आम्हाला सगळ्यांना भोगावा लागत आहे, असं पद्धतीनं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे वसुंधरा जी भांडत असते, काव्याही त्याच्या वरचढ असते. काव्याही तेवढीच भांडत असते. काव्याचंही वागणं काही कमी नसतं. आणि त्याचबरोबर काव्या ज्या पद्धतीने बोलत असते ते मात्र पाहून कुणालाही धक्का बसेल अशा पद्धतीने त्यांचे वाद टोकाला चाललेले असतात. तेवढ्यातच पार्थ तिथे येतो आणि म्हणतो अजून यांचं झालं नाहीये का, चल बरं बघूया काय झालंय, असं म्हणत पार्थ तिथं आलेला असतो. तेव्हा वसुंधरा म्हणते सांग ना तुझ्या बायकोला. तेव्हा मात्र इकडे हे दोघंही बोलत असतात की बाद झालं ना. तेव्हा काव्या आणि वसुंधरा दोघेही विचारतात की काय झालं आपल्या कामाचं. तेव्हा जीवा म्हणतो की ऑलमोस्ट होता होता राहिलं. बहुतेक त्याने कार्ड त्याचं फेकून दिलेलं आहे. आता मात्र वसुंधराला आनंद होतो आणि वसुंधरा म्हणू लागते म्हणजे आता कार्ड फेकून दिलेलं आहे तर शक्यच नाहीये. त्या साथीदारापर्यंत ह्यांना जे पोहोचायचं होतं ते पोहोचू शकत नाही. ही गोष्ट आता समोर आलेली असते आणि वसुंधराला मात्र खूप आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की माझ्यापर्यंत शक्यच नाही यांना पोहोचणं, कारण काहीही झालं तरीही माझ्यापर्यंत पोहोचायला अजून यांना भरपूर उन्हाळे पावसाळे पाहावे लागणार आहेत. कारण ही वसुंधरा जी आहे जे प्लॅन करते ते फेल होत नाही. अशा पद्धतीने वसुंधराचं बोलणं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की वसुंधरा आता नंदिनीला म्हणत असते काल परवा तर तुझ्याकडे सगळेजण आरती घ्यायला हात पुढे करून होते, आज काय झालं, आज कुठं गेलेत, पडलीच ना एकटी शेवटी, असं वसुंधरा तिला बोलत असते. खरं तर नंदिनी एकटी पडलेली नाहीये, ही गोष्ट नंदिनीलाही माहिती आहे आणि वसुंधरालाही माहिती. नंदिनी शांतपणे उभी असते. इकडे काव्या आणि पार्थ विचार करत असतात की काय करायचं. त्या माणसाने त्याचा फोन नंबर डिस्कनेक्ट केल्यामुळं गोंधळ झालेला आहे. तेवढ्यातच नंदिनीच्या फोनवर रेखाताईंचा फोन येतो आणि रेखाताई म्हणू लागतात की नंदिनीताई अहो प्रॉब्लेम झालाय. तेव्हा नंदिनी म्हणते काय झालं. तेव्हा रेखाताई सांगू लागतात की माझ्या भावाच्या बायकोला मुलगा झालाय आणि इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, पण बाळ खूप सिरियस आहे. नंदिनी म्हणते मी येऊ का तिथं, काय झालंय मला सांगा. तेव्हा रेखाताई म्हणतात की हो नक्की आहे. आणि आता नंदिनी हॉस्पिटलमध्ये जाणार आणि ऑब्विसली तिथं नंदिनीच्या समोर सँडी असणार आणि सर्व सत्य समोर येणार आहे. हे सगळं जेव्हा आता समोर येणार तेव्हा मात्र इकडे सगळ्यात मोठी गोष्ट कळणार आहे आणि सँडीचं सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.